हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे 13 अध्यायो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगाचे विचार करत रसची. हांतो आता परमात्मानं येतुळते अर्जुनाक ज्ञान साधनेचे उपाय कसले म्हणून सांगून 20 नमुनेचे 20 रीतीचे उपाय सांगले. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती असले. तशीची परमात्मो हाजे मुखांतर येदुळतई क्षेत्र म्हळ्यार शरीर, क्षेत्रज्ञ म्हळ्यार परमात्मो. हे शरीरांत आशिल्ले आत्मान परमात्माले साधने खातीर, परमात्मा पावचे खातीर, साक्षात्कार करून घेवचे खातीर खंयचे सकडी उपाय करीत म्हणून हे 20 रीतीचे उपाय सांगले मंत्र न्ही. आनीचे येवचे श्लोकांतू एक ज्ञेय म्हळ्यार कसलो जावका ज्ञानाक, ज्ञेय म्हळ्यार कसो न्ही, ज्ञानाच विशय कसलो आनी तो कोण, क्षेत्रज्ञो आनी ज्ञेयो कोण, तो आपणची म्हणून सांगता मात्र न्ही. तागेले एक विशेष जावन आशिल्ली शक्ती, तागेले स्वरूप, तागेले प्रभाव हे पुरे आनी मुखारचे 6 श्लोकांतू परमात्मो सांगता. तातूंत दुसरो श्लोक कसो म्हण पळया. ज्ञेयं यत् तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तत् न असद उच्यते, न सत् तन्नासदुच्यते, न सत् तत् न असद उच्यते. खंयचे आम्ही मनन करून घेतल्या रे मरण गेलवू येत ते ज्ञेय कसले. आतां ज्ञान म्हळ्यार आम्याक ज्ञान म्हणटाचे खंयचे विशयांतू ज्ञान जावका आमकां ताका ज्ञेय म्हणटाचे. आतां आमी एक ध्याना बसल्या रे, कोणाल ध्यान करका ताका ध्येय म्हणटाचे. तशी ध्यानाक एक ध्येय जावका, ज्ञानाक ज्ञेय जावका. हांगा तत्वज्ञान, आत्मतत्वज्ञान म्हळ्यार कोणाल ज्ञान ते परमात्माले. तशें हांगा ज्ञेय म्हळ्यार परमात्मो. तेची तो सांगता खंयचे ज्ञेय कळल्यार मरण आमी गेलवू येता. आतां मरण गेलवचें म्हळ्यार कसो न्ही, मरण गेलवचें म्हळ्यार आमकां मरण ना, आमी चिरंजिवी, आमकां 100 वर्सां री, आमी 150, 200, 300 वर्सां वांताची तसल कसलें न्ही. मरण ना म्हूण म्हणली कुडले एक कसो न्ही म्हळ्यार वापस जननातील स्थिती खंयची ती मुमुक्षु, मोक्ष स्थिती. आमी मुमुक्ष जावका. मुमुक्ष म्हळ्यार कसो न्ही, मोक्षाक आशी पावतल जनाक मुमुक्षु, मोक्षा खातीर साधन करतल जनाक मुमुक्षु म्हणटाचे. तशी ते मोक्ष म्हूण म्हणलेले जेवो मुक्त धाम म्हणलेले आमकां मेळटा म्हणजे ताका मृत्यूक आमी गेलवू येता म्हणून ताका सांगचे शिवाय मरण आमकां शरीर घेवन येयले जेन्ना मरण ना, 150, 200 वर्सां वांताचे म्हणून आमी कांय कांसावनी न्ही. तशीची जन्मनातिले परमात्मुची आमगेले ज्ञानाक ज्ञेय. तशी तो अजन्मा, तो अनादी, तो सर्वशक्तू, तो सर्वोत्तमू, तो सर्वतंत्र स्वतंत्रू, सर्वव्याप्तू या पुरे आमी मनन करून घेवच्याक ते ज्ञानाक ते परमात्मा ज्ञान म्हणटाचे. परमात्मा ज्ञानाक ज्ञेय तसल्या परमात्मूच न्हय. तशी आतां दोळ्याक दिसता आमकां परमात्मा ना, आमकां दोळ्याक कसो सकड दिसता परमात्माला सृश्टीन तुला पुराय दिसता. माती दिसता, उदक दिसता, उज्जो दिसता, केल्लो पंत ते पंचभुतांत वारें दिसना, आकाश दिसना जाल्यार आमकां ते अनुभवा येता. तशी परमात्मा आमकां अनुभवा येवका जाल्यार अपरोक्ष ज्ञान जावका. परमात्मा आमी आमगेल्या दोळ्यान पळोवचें जायना, तें आमकां गुप्तच. परमात्मा म्हळ्यार एक अत्युत्तम जावन आशिल्लो प्रकाश, ते सामान्य दोळ्याक दिसना. सूर्यकोटी प्रकाश म्हणटाचे. आमी ताका कसं की एक रूप वेदांत सांगिल्ले जेव्हा ताचे अवतारांतूल काणी भागवतांत ऐकून परमात्मा कशी अवतार घेवन येतिले हे पुरे सांगून परमात्मा एक साकार रूप दिवन आमी आराधन करताची. शिवाय परमात्मा दोळ्याक दिसच्याक भारी
कष्ट आसा. तशी जननानातिले परमात्माले अनादी जावन आशिल्ले परमात्माले तत्व शिकच्याकच ज्ञेय म्हूण म्हणचें. तशी म्हळ्यार परमात्मो ज्ञेय म्हूण. तसले हांगा कृष्ण ज्ञान साधन कशें करचें तसले उपाय पुरे आमकां सांगली न्हू ताणें अर्जुना मुखांतर. आतां साधनेक जाय आशिल्लें ज्ञेय खंयचें म्हूण तो सांगता रस. खंयच्याक प्रत्यक्ष जावन खंयचे विशय प्रत्यक्ष जावन शब्द म्हळ्यार हांगा वेदा विशय. वेदाकय शब्द म्हूण म्हणटा, शब्द ब्रह्म म्हणटाचे वेदाक. तशी खंयचे विशय आमकां जावंक आसपडटा ते प्रत्यक्ष जावन वेद समीत सांगू जायना काय, वेदांक समीत सांगू जायना काय. त्या विशयो आनी त्या विशयाचें ज्ञान पावन तूं अर्जुना अमृतत्व पावता. अमृतत्व अश्नुते म्हणलें न्हू, अमृतम अश्नुते. अमृतत्व म्हळ्यार मुक्तत्व, मुक्ती, मोक्षत्व हे पावतकी तें ज्ञान आनी त्या ज्ञानाचें ज्ञेय कसलें म्हणून तुका सांगता. हांगा ज्ञान म्हळ्यार परमात्म ज्ञान, ज्ञेय म्हळ्यार परमात्म. तितलें आमी लेखुका. तशी परमात्म अनादी तें आमकां कळ्ळें. आतां ते अनादी तुका आशिल्ले परमात्माक हांगा ताणें सृश्टी केलेलें नश्वर जावन आशिल्लें म्हळ्यार नाश जावची तसलें असत वस्तू म्हणटाचे खंयचे परमात्मान सृश्टी केलेलें पंचभूत. ताजी निमती ब्रह्मान ते मेटेरियल्स परमात्मान ब्रह्मा दिलेले. ब्रह्मान ते पंचभूतात्मक तत्वा निमती ते भुतांक निमती जावन ते मेटेरियल्स यूज करून आमकां हांगा पुरे जीव सृश्टी केले. आमकां पुरे शरीर दिलें, पुरे योनींतूल जिवाक. ते शरीर पुरे पंचभूतात्मक म्हणटा. जाल्यार परमात्मो हे पंचभूत सृश्टी करचे पयशे फुडें आशिल्लें ताणें सृश्टी केलें ना पंचभूत म्हणटा ताका तें शरीर तागेलें पंचभूतात्मक न्ही. इतलें आमी लॉजीक हें आमी लेखूयत. सुरवेक तो आशिल्लो देखून ताणें नंतर पंचभूत सृश्टी केलेलें देखून तो पंचभूतात्मक न्ही. हें एक लॉजीक सिंपल विशय. तशें ताका तसलें कसं म्हणचें, तो प्राकृत न्ही, तो अप्राकृत म्हणटाचें. म्हळ्यार प्रकृतीक अधीन न्ही तो. ताका प्रकृतीन तुला पंचभूतात्मक शरीर ना, तशें तो प्रकृतीचे अधीनांत ना. प्रकृतीची तागेले अधीन आसा. आमकां गितेन तूं कितले कडेन परमात्मान प्रकृती तागेले अधीनांत उरली. प्रकृती म्हळ्यार प्रकृतीचे अधिष्ठात्र देवते महालक्ष्मी तिची तागेले अधीनांत आसा म्हूण ताणें सांगलां. तशी प्रकृती तागेले अधीनांत आसा. तशें जावन प्रकृतीक तो अधीन जावन ना. तशी तो अप्राकृत म्हणचें. तसले तो ज्ञानानंद म्हणटाचे. म्हळ्यार परमात्माले ज्ञान कोणा मेळटा, परोक्ष ज्ञान कोणा मेळटा मागीर तांकां दुख्ख मेळना. तांणी केन्नाय आनंदांत वचूचके. मागीर ते अपरोक्ष ज्ञान मेळटा तरी ते शरीर प्रारब्धा समजावन दुख्ख भोगू पळय जाल्यार तें दुख्ख तांकां कळना. कितें म्हळ्यार तांणी परमात्माले स्वरुपाचे आनंदांत वचताचे. तशी परमात्माले गुण कर्मा सकट म्हणटा पळय हे पळय दिव्य जावन आशिल्लें. तशी परिपूर्ण षाडगुण्य आशिल्लो परमात्मो आमकां पूर्ण ज्ञान दिता. पूर्ण ज्ञान दिवचो परमात्मो जाल्यार पूर्ण ज्ञान तागेले अनुग्रहान मेळचें जाल्यार तागेलें परिपूर्ण जावन आशिल्लें ज्ञान कोणाकय जायना, लक्ष्मी समीत मेळना म्हूण सांगून आमकां गोतस. आतां तो परमात्मूची आमकां मात्र न्ही, सर्व तागेले सृश्टींतूल सर्वाकय रक्षण करचें, पालन करचें, पोशण करचें, सृश्टी करचें, लय करचें हे पुरे काम परमात्मालें. परमात्मा पाशी सृश्ट जावन कोणें आसचें ना. परमात्मा पाशी श्रेष्ठ तत्व म्हणलेलें खंयचेंय ना. जाल्यार ते परमात्माक पूर्ण जावन कोणाच्यानय शिकून काडूं जायना म्हळ्यार तेच. कित्याक म्हळ्यार मागीरची सृश्टी आमी पुराय तो प्रथम परमात्मा, तो अजन्मा, तो अनादी म्हणटना ताका पळयल. आतां आमी एक मनशाल विशय सांगता जाल्यार तो आमगेले दोळे आतां एक बापूस तागेले चेडवाल विशय परिपूर्ण सांगता. चेडवाक बापूसूल विशय खंय दुखून कळटा. त्या चेडा बुद्धी यात लेकून बापूस कसलो कसले इते तागेले विशय सांगू कळटा. बापसूल सानपण तें सांगता जाल्यार बापसून सांगिल्लें आयकून चेडवान सांगता जाल्यार चेडवाले प्रती विशय खंय तरी बापसूक चेडवाल विशय सांगू जावचे ते पुरे बापूस सांगता. इत्याक त्या चेडवाक सूर दुखून पळयला. तशीच परमात्माल विशय मागीरची सृश्टी जावन आशिल्लें आमकां पुरे पूर्ण जावन कोणाकय सनक सनंदनादी समीत ब्रह्म समीत मागीरची सृश्टी न्हय. तशें परमात्माला परिपूर्ण विशय तांकां कळना. म्हणून परमात्माक सर्व जना सृश्टी केलेली परमात्मूची.
तक पूरे जनाल विषय कसले इत्ते म्हण कळता. परमात्माक शरीर नाश नानातील दिकून हंगा ताणे सृष्टी केलेल्या जीवाचे आता कितली की ब्रह्म जावन गेलीत ना त्या तिथली ब्रह्मालय विषयी तक्का गुतस परमात्माक इतक म्हणा परमात्मा तशी असता एपरिता गेली सृष्टी जत्ता नाश जाता जत्ता नाश जाता तक तस जावन पुराय गोत असता तस जावन हंगा आमगेले योग्यतेक अनुसार जावन परमात्मा आम्ही अर्थ करून घेते योग्यता म्हळ्यार आम्ही जन्मा येतना घेऊन येईल पात्रत्व कितली की जन्मजन्मांतराचे पुण्यानं एक योग्यता म्हण म्हळ्यार आमकां मेळटा पळय ताजे निमती जावन त्या जन्मांतू त्या शरिरांतू कितली परमात्माला ज्ञान प्राप्त करून घेवेत त्या परमात्माला अनुग्रह आमगेले वयर तितलेची कितली की जिवांक परमात्माला विषय यो गोत्तसना परमात्मा पायन पडची मात्र परमात्मा म्हळ्यार असल कसल हे विषय गोतना अशी खाली एक भक्तीन देव एक विग्रहांतू आस तो कसं की आमकां पालन करता म्हणून भक्तीन पायन पडतले जनसची जलरी हांगा मोक्ष मेळच्याक भक्ती ज्ञानातील भक्ती परिपूर्ण पावता म्हणस एक कसं शुद्ध भक्ती पावता म्हणून भक्तीनातील ज्ञान मात्र प्रयोजन ज्ञानातील भक्ती काही मौल्य असं ज्याला भक्तीनातील ज्ञान काही प्रयोजन भक्ती मुख्य द्यावाक म्हणून सांगून आम्ही त्या बाई हाजी पुढल्या अध्यायांत पुरा ऐकल्यांचे आता योग्यतेकनुसार जावन पात्रत्वाकनुसार जावन परमात्माला ज्ञान मेळचे म्हणली पळय आत शम दम इत्यादी कोरनो साधन कोरनो संपन्न जल्ले मुक्ती योग्य जीव म्हणसच ध्यानयोगान की कर्मयोगान की ज्ञानयोगान की भक्तियोगान की परमात्मा पावची तितले एक अधिकार पाविले योग्यता आशिले पात्रत्व पाविले जीव परमात्मा करतो करून घेताचे तांकां उत्तम अधिकारी म्हणचे तांकां परमात्माला ज्ञान मेळटा हांगा अर्जुन उत्तमाधिकारी म्हणले शिवाय आम्ही पळय सामान्य प्रापंचिक जन इंद्रियाराम जीव हांक नाही तशी पुरंदरदासान केदनाय सांगच्या असं पद्यांत तांगेले पद्याचं कसं नाही म्हणून म्हळ्यार ರಂದಪ್ करून दवरलं री ताजी रुची जिब्बे मात्र कळतकी जलरी ते जिब्बेक उबारनो आहार दित पळय हाता बट्ट हातू ताका ते आहाराची रुची कळना आता ते हातान आम्ही आहार काण तोंडा घालतात त्या मिडशेस की चेप्पेस की म्हणून हाताक कळलेले जाल्यार आम्ही सुरवेकाची मीठ आनी घालून सम करता आशिल्लो जिब्बेर दवर तरी रुची कळचे तशी आम्ही म्हणटा मयूर म्हळ्यार आमी पिकॉक म्हणटात नबिलू म्हणटात ते मयुराक मोड पळील कुडले ते नंतकय ताजे रेक्की सोडवानो कैल्याक मोड येयली म्हूण कळतवे कैळू नंतवे म्हण तांगेली योग्यता पात्रत्व म्हणजे हक्का कळवे तशी दोळो गुगुमाक रात्रीचे दोळ सोण गुगूम एकडे तेकडे पळयता काळकांत ताका पुरय दिसता गुगुमाक सकाळ जाल्ले कुडले ते दोळ मुचून बसतके कसं खातीर म्हूण गोतना गुगुम रात्री पळयत म्हणून वरलेले जना पळोवची जातवे गुगुमा योग्यता रात्री पळोवची तशी मनुष्य मोगाऱ्यांनी दिल्ले म्हणजे माळ करून देवा घालू पुरोची त्यांनी माळण घेवच्या पुरोची ते मोगाराचे पोरंबळ कसले ते मोगाराचे श्रेष्ठत कसले हे पुरे मनशांक गोतस जलरी मांकडा एक मोगारे पाड्डी दिया म्हणून ते कसं करता पी सोडता तोंडा घालून पळयता नाका जाल्यार काण उडयता तशी कसले एक योग्यता जिवांकस तितले त्या परमात्मा त्यांनी अर्थ करून घेवेत तशी मुक्ती योग्य जावन आशिल्ल्या सज्जनांक मात्र परमात्मा मेळटा शिवाय म्हळ्यार परमात्माला ज्ञान मेळटा शिवाय सामान्य जनांक परमात्माला ज्ञान मेळटा म्हणून सांगूक जायना म्हूण परमात्मा मनशाल म्हणके प्राकृत देह इंद्रिय सकड आशिल्लो न्ही परमात्मा सर्व जीवात्मा पाशी भिन्न जावन आशिल्लो जडा पाशी भिन्न जावन आशिल्लो चेतन अचेतना पाशी विलक्षण जावन आशिल्लो सर्वोत्तम जावन आशिल्लो ताका शुभ गुण मांगल्य सकड म्हणटाची तो सर्व शक्तू तो निर्दोषू जिवांगेल योग्यतेक अनुसार ज्ञान जावन ताका ज्ञान दिवच्याक जाता कोणाक परमात्माक तशें जाल्यार परमात्माला अनुग्रह आसल्या मात्र परमात्माला ज्ञान आमकां मेळटा म्हूण कळ्ळी न्हय तशी परमात्मान सांगिल्लें कसलें म्हळ्यार अनादिमत परम ब्रह्म न सत तत न असत उच्यते हे सत आणि असत म्हळ्यार प्रापंचिकचे एक गुण परमात्माक ना प्रकृती सहज देह परमात्माक ना तो अप्राकृतू तशी तो सत हांगसूचे सर्व नाश जावचे प्राकृतिक शरीर आसा पळय
ते असत म्हणटा आनी सांगचें जडचेतनात्मक जगत त्यो असत परमात्मा मात्र सत्त तशें सत्त आनी असत्ताक आनी एक सुलभ अर्थ कसले म्हळ्यार शाश्वत आनी अशाश्वत नश्वर म्हूण सांगून लिखूत. आतां परमात्मो अर्जुनाक तागेले आनीक एक स्वरुपाचे एक तागेले महिम कसले म्हळ्यार सांगता सर्वतः पाणिपादं तत् सर्वतो अक्षिशिरो मुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वं आवृत्य तिष्ठति. परमात्माक खंय खंय पळयल्यार हातो पांयो, खंय पळयल्यार दोळो मत्ते, खंय पळयल्यार तोंड, सर्व कडेन परमात्माल कानू सकड आसा. विश्वरूप म्हळ्यार अर्जुना दाखयल तशीच आतां आनेक अध्यायांत यांचे विशय येता. सर्वतः पाणिपादम सर्वतो अक्षिशिरो मुखम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमीम आवृत्य आत्यति तिष्ठती दशांगुलम म्हणून म्हणला पुरुष सुक्तांतो. तशीच परमात्माक सहस्र शीर्ष सहस्र अक्ष सहस्र पाणे सहस्र पादस तशी भूमी ही आवृत्य सगळेची भूमी आवृत्य कोरून आत्यत तिष्ठती दशांगुलम मागीर तो चडस म्हूण सांगू येता. तशें न्हू आमी देवा काणीक घालतना परिपूर्ण रुपये घालनाची 1 रुपये 10 रुपये तशे पळय घालना ताजे ओटू पुडे शिलते 2 रुपये 2 10 2 म्हळ्यार 4 आनी दवरून ताजे वयरी मागीर 100 नोट घालचे. तशी आतां 4 आण्याक मौली ना जाला 1 रुपये घाल्यार ती पूर्ण जाले. ते कशे खातीर ते तशें येयलें म्हळ्यार परमात्मो कितलोच म्हूण लेखला ताजे पयशे ಸ್ವಲ್ಪ चड आसा म्हूण सांगून तशी 2 रुपयांनी घालचे आशिल्ले. जेवो आतां परमात्मो हांग आमकां सांगता कसो जालें अर्जुना मुखांतर परमात्मो सांगता असो परमात्माले सर्व कडेन दुखून पळयले हातो पांयो दोळो मत्ते तोंड कान सकड आसाची सर्व कडेन इंद्रिय सर्वेंद्रिय दिसतर आसाची म्हूण हाजेर तूं कसो सांगता आमकां परमात्मो सगळी ब्रह्मांडांत तूं सर्वत्र व्याप्त जावन आस. सर्व कडेन हातो पांयो तोंड दोळो सकडी आस. तशें जावन परमात्माक कळना अशी आमी कसले काम करूंक साध्य ना. इतक कसं काम निपुण करुया म्हळ्यार थंय परमात्मा कसं करया म्हळ्यार थंय परमात्मा. तशें जावन परमात्मो सर्वज्ञो सर्वगमन सर्वसमर्थ सकड म्हणटाचे सर्वत्र गामी सर्वसमर्थो सकड म्हणटाचे. हें पुरय कोण सांगलां आमकां वेदांतू सांगलां. वेद तशें जावन प्रमाण ग्रंथ म्हणजे प्रमाण ग्रंथ म्हणून कसले सांगचे ते सांगिल्ले आशिल्ले तांचो आधार आसा प्रमाण आसा आधार आसा. तशें जावन वेद परमात्माल विशयांत प्रमाण ग्रंथ म्हणून म्हणटाचे आमी. आतां हे वेद सुरवे सांगिल्ले कोणें वेद सुरवे सांगिल्ले परमात्मानाची. तशी परमात्मो तांचो वेदांत आमकां कळटा परमात्मो अंतः बहिः 2 कडेन व्याप्त जावन आसा. पिंडांडाचे भितरी म्हळ्यार देहा भितरय आसा देहा भायरय व्याप्त जावन आसा. तशी ब्रह्मांड करता पळय ब्रह्मांडा भितरय आसा ब्रह्मांडा भायरी थंय आसा. म्हळ्यार एक ब्रह्मांड न्ही तागेल्या सृश्टीन तूं कितले की कोटी कोटी ब्रह्मांड ताणी सृश्टी केला. तितली ब्रह्मांडा एक ब्रह्म आसूं का न्हू तसलें न्ही. तितली ब्रह्मांडाक तितली सकडी लोकपालक देवते आसूं का न्हय. ते ब्रह्मांड पळोवन घेवच्याक थंय प्रति एक ब्रह्मांडांत अशीची सर्व जिवाची सृश्टी ते ब्रह्मा सांगून दाण करून आसूं का इतले ब्रह्मांडाचे आधिपत्य तो पळोवन घेता. तशें जावन ताका सर्वत्र गमन सर्वसाक्षी सर्वज्ञ सकड म्हणचे. तशी परमात्माले एक परमात्मो कितले की रूप घेवचे जाता. तशें जावन ताका अनंत रुपा म्हूण म्हणचे. प्रति रुपाकय इंद्रिय नावें प्रति रुपाकय इंद्रिय सकड घेवन येता तो. तशी परब्रह्म जावन आशिल्लो परमात्मो सर्व इंद्रियान तो काम करता. म्हळ्यार तागेले सर्व इंद्रिय आतां आमकां दोळ ताणें हाजेर तुका कसले म्हळ्यार आमकां ताणें दोळ पळोवच्या दिल्लो आमकां विंगड कसले करूचे न्हू. दोळ्यान आयकुचें जत्वे ना कान्नान पळोवचें जत्वे ना नांकान उलोवचें जत्वे ना जिब्बेन हुंगू जत्वे ना. ते इंद्रियाक ते काम म्हूण दिला परमात्मान. हें प्राकृत इंद्रिय. परमात्माले इंद्रिय प्राकृत न्ही अप्राकृत दिकून परमात्मा तागेले सर्व इंद्रियान सर्व नमने कामय करता. म्हळ्यार हाजेर तुका कसलें म्हूण म्हळ्यार परमात्माल दोळो पांया काम करूं पुरो
कान दोळे काम करू पुरो तशी ताजी खंयची इंद्रिया न्हय तो कसलेय काम करू जत ताका इत्याक म्हण म्हळ्यार परमात्मा सांगता अर्जुना लागीं आ प्रती वस्तून तूं तत् रूप त्याच रुपार आसता तत् आधार त्या वस्तूक आम आधार दिता तत् नियामक त्या वस्तूंक हांव नियमन करता आमगेल म्हणके न्हय परमात्माल खंयचे इंद्रिय खंयचे काम करता इत्याक म्हण म्हळ्यार परमात्मो सर्वतोमुख सर्वतः अक्षिपाद अशी अनंतानंत रूप जावन परमात्मा आमकां दिसता पुरंदरदासो पद्य सांगता का तो दोळ्यान पळयत ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕೇಳುವ ಕಾಣುವ ನಲಿವ ಆಘ್ರಾಣಿಸುವ ಆಸ್ವಾದಿಸುವ परमात्माला दोळ्यान हची परमात्मा पळयत कई आयकत कई मागीर नंत कई पांयान न्हू नंचुका तो दोळ्यान नंत कई दोळ्यान आघ्राण करूं कई जतके दोळ्यान आस्वादन करूं जतके तशी रसना दी रसना म्हळ्यार जीब जिब्बे न्हय ताका ಕೇಳುವ ಕಾಣುವ ಅರಿವ ನಲಿವ ಸ್ಪರುಶದಿ ಕೇಳುವ ಕಾಣುವ ಅರಿವ ನಲಿವ म्हळ्यार रस जिब्बे न्हय तो नांचू पुरो जिब्बे न्हय तो पळोवचा पुरो जिब्बे न्हय आयकुचा पुरो स्पर्शा न्हय म्हळ्यार चर्मा न्हय तो आयकुचा पुरो नांचू पुरो म्हळ्यार तागेले सर्व इंद्रिय सर्व काम करता इत्ते म्हूण निमगूच ना इत्याक ताका म्हणचे परमात्मो पुरंदरदास सांगता लोक विलक्षण दिव्य कर्म लोक आश्चर्य पुरंदर विठ्ठला म्हणून लोकाक विलक्षण जावन वचचें लोकाचें लक्षण कसं न्हय दोळ्यान पळोवचें पांयान चमकुचें हातान काम करचें नांकान हुंगचें हें समसूच काम लोकाक जाल्यार परमात्मा तशें न्हय लोकाक विलक्षण जावन आशिल्लें दिव्य कर्म सकड कोरून दाखोवन लोकाक आश्चर्य दितकय तस्सल परमात्मा तो म्हूण सांगून तशी म्हळ्यार ताजे अर्थ परमात्माक मनशाल म्हणके प्राकृत देह इंद्रिय सकडी ना परमात्मो सर्व जड हांगा ताणी सृष्टी केलेले जीव जड चेतना प्रकृती पशी तो भिन्न जावन आस चेतना अचेतनांतूय तो विलक्षण जावन आस परमात्माक अनंतानंत चांग गुण शुभ गुण आसची परमात्मा कसल करूंकय समर्थीक आशिल्लो सर्वशक्तू परमात्माक कसले दोष ना मनशा आशिल्लो म्हणके प्राकृत दोष काम क्रोध लोभ मोह मद मात्सरी हे प्रकृतीची दोष तशी दोष कसले ना परमात्मा निर्गुण म्हळ्यार आत्ता तसल्या परमात्माक आत्ता म्हळ्यार शुभ गुण म्हणून तसल्या परमात्मा निर्गुण म्हणले कसल्याक म्हळ्यार निर्गुण म्हळ्यार परमात्माक प्रकृतीचे सात्विक राजसिक तामसिक गुणाचे भेद ना म्हूण सांगून तशीच कोण मेगे ताका आश्रय निमगून येता तागेले अभय निमगून येता कोण ताका शरून येता तांकां तांगेले योग्य ते कसम जावन तो तांकां ज्ञान दितकय तसलो सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मा तो म्हूण सांगून हांगा परमात्मा तागेले विशय अर्जुनाक सांगतरस आतां परमात्माक अनंतानंत इंद्रिय म्हणलें दोळे मस्त सहस्राक्ष सहस्रपात या परे म्हणली न्हय तशी अनंतानंत इंद्रिय आशिल्ली देखून परमात्मा सर्व इंद्रियान सर्व काम करून आमी आतां कसं लेखू येता परमात्माला विशय सूक्ष्म जावन म्हळ्यार सर्व इंद्रिय ताका सर्व अनंतानंत इंद्रिय सकड आशिल्ली देखून सर्व इंद्रियान सर्व काम करता तो परमात्मा खंयची निमती तो कसले खंय जत्ता कसले सकड जाल्ला हे पळोवच्या जाता ताका आयकुच्या जाता ताका पकनी खंय जाल्यार ताका क्षण मात्रार वचूं जाता हे सर्व गुण विशिश्ट गुण परमात्मा आसूचे पळय द्रौपदीक वस्त्रापहरण करतना दुःशासनान द्रौपदी हे गोकुलवासीन कृष्णा म्हण भागवतांत अशी तीन ते श्लोकू तेची शुरू करची हे गोकुलवासीन हे द्वारकावासीन कृष्णा म्हणून आपोवची तिणें हे कृष्णा म्हणून हे द्वारकावासी जावन आशिल्ले कृष्णा म्हणून तिणें आपयतरी तीन भक्तीर आपयतरी तत्क्षण न्हय ಸ್ವಲ್ಪ वेळ जावन येता परमात्मा तेदन तिका अक्षय वसन दिता तिका राखता सकड जाता मागीर कृष्णाला ती उलयता सांगता कृष्णा हांव तुका कितले आपयले तुका कसले येवचा तितलो वेळ केल्लो म्हणटना कृष्ण तिका एक बोधन दिता कसले म्हळ्यार तुका गोतच न्हय हांव तुगेले हृदयांत वस्त न्हय जाल्यार तुगेले भक्तीक तू कशी म्हाका यद्भावम तद्भवती म्हणटा पळय तशी तू कशी म्हाका पयला हांव तशी येवका जाता न्हय तूं कसो म्हणली म्हाका गोकुल द्वारकावासीन कृष्णा म्हणलें
तेदना तूं हे कृष्णा म्हण तितल्या म्हणल्यार तुगेलो अंतर्यान तशिलो हांव कुडले तुका अक्षय वसन दित तशिलो तूं म्हाका दूर केलें न्हय द्वारका वासीन कृष्ण म्हण थंय दुखून येवची नाका हांव तशें हांव तितले वेळ उजेल्लो म्हळ्यार हें काणी म्हण आमकां दिसच्या पुरो जाल्यार कृष्ण कसो सांगता ಎಲ್ಲೋ ಹುಡುಕಿದೆ ಇಲ್ಲದ ದೇವರ ಕಲ್ಲು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ म्हूण सांगून एक काव्य आसा कवन म्हळ्यार खंय खंय आमकां दिसना नातील देव इल्लद देवर म्हळ्यार देव ना म्हण न्हय इल्लद देवर दिसना नातील देवाक आमी खंय 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 सोदिता खंयचे खंयचे मुर्तीन तूं खंयचे खंयचे पात्रान तूं जाल्यार खंय आसा तो परमात्मा आमगेल्या अंतरात्मान तूं आस मराठी अभयंगय आसा कुठे शोधिसी रामेश्वर आन कुठे शोधिसी काशी हृदयांतून भगवंत राहिला हृदयांतू उपाशी लगीची उपाशी तो आमगे लगी आसा खंय हृदयांतूची जाल्यार आमकां गोतना अशी आमी रामेश्वर बद्री हांगा तिरुपती आनीक दुसरेक म्हूण परमात्मा सोदूच्या वत्ताची म्हूण सांगून सोदूनय काय आमकां परमात्मा मेळटा तुवें ना ते म्हण आमकां अंतर्यान तशिलो परमात्मा गोतना थंय वचून विग्रह पळोवनूच आमी तोच परमात्मा म्हणून संतोश पावन येतात शिवाय बद परमात्मा आमकां थंय मेळना हें एक तात्वीक पद्य तशी मागीर परमात्मा सांगता सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृत चैव निर्गुणम गुणभोक्तः च हाव जिवाचे सकल इंद्रियाक आनी त्या इंद्रियाचे गुण पळय कसले शब्द रूप रसगंध स्पर्श हाक पुरय हावची प्रकाशक म्हळ्यार हावंची ते काम करतलो मिगेले अप्राकृत इंद्रिय ताजीन मिगेल अप्राकृत इंद्रिय ताजीन जिवांक गेले प्राकृत इंद्रियाक शब्दादी गुण रूप गंध ते पळय शब्दादी गुण तांकां अनुभव जावची तशी कोरून सर्व त्या जिवांक ते इंद्रियान ते विशय ग्रहण जावची तसं करची शक्ती मेगेलीची म्हूण परमात्मा हांगा सांगता जिवांक सर्व इंद्रियांक इंद्रिया दुखून रहित जावन असक्त जावन सर्व जिवांक गेले पोषण तो करता मात्र धारण करता आनी परमात्मा सांगता हांव अप्राकृत जाल्यार जिवांक गेले उद्धारा खातीर सर्व त्या जिवान भोगचे प्राकृत इंद्रियान भोगचे सर्व सुख पळतात जे चांग कसं सार आस तें हांव घेता आनी आनंद पावता म्हूण म्हणलेलें आजचे तसलें हें सम कसलें म्हूण पळया परमात्माक सर्व कडेन सर्वत्र दोळो कानो पांयो तोंड आसा म्हूण सांगून श्लोकांत फुडल्या श्लोकांत सांगलें न्हय त्या दंतान तशें म्हणलें आतां कसं सांगता म्हाका खंयचें इंद्रिय ना म्हूण म्हणटा तो इंद्रिय रहीत जाल्ला म्हूण म्हणटा पळय सर्वेंद्रिय गुणाभासम जाल्यार सर्वेंद्रिय विवर्जितम सुरवेक म्हाका सर्व इंद्रिय आस म्हूण म्हणलें आतां सर्व इंद्रिय विवर्जितम म्हाका खंयचें इंद्रिय ना म्हूण म्हणलें हें परस्पर विरुद्ध हेळीक शिजत न्हय प्रापंचीक जावन एक तर्क केल्यार आमी म्हळ्यार विचार केल्यार आमकां दिसता देवाक इंद्रिय नानातले कशें आसता तो म्हूण सांगून आमकां दिसता जाल्यार हें आमचें जालें प्राकृत जिवान सामान्य जिवन पुराय प्राकृतची तशें न्ही सामान्य जिवान प्रापंचीक जिवान अर्थ करून घेवचें जाल्यार ज्ञानींक पुराय गोतस कसं न्ही ज्ञानींक तांकां परमात्मा विशीं गोतस विरुद्ध धर्मो रुपो एष वैश्वर्यात पुरुषोत्तमः म्हूण परमात्मो अनंत गुण परिपूर्ण जावन आसा जाल्यार विरुद्ध धर्मो प्रापंचीक इंद्रिय परमात्माक ना जाल्यार परमात्मो तागेले सर्व इंद्रिय कसले आसा पळय ते प्रापंचीक न्ही तागेले अप्राकृत जावन इंद्रियान जगत्याचे सर्व जीव तांगेल इंद्रियान इंद्रिया विशय ग्रहण करची शक्ती परमात्मान तागेले इंद्रिया निमती दिवचे जाल्यार त्या परमात्माक पंचभौतीक जावन आशिल्लें नश्वर जावन आशिल्लें एक न्ही एक दीस नाश जावची तसले खंयची इंद्रिय ना आमकां प्राकृत जिवा एक दीस सर्व नाश जाता आमगेले देह नाश जाता इंद्रिय समेत वयवे जाल्यार हांगा सगळे जगत्य परमात्मान धारण केला न्हय तस जाल्यार तो धाता जालो देखून तो पोशण करता देखून ताका जगत्याचोची अन्नाल स्वरूप जावन आसता म्हूण येता म्हूण तितले वेळ सृश्टी करची कोणें परमात्मानाची म्हणटना सृश्टी कोण करचें सूयते जनन कोण दिवचें आम्मान तशें जावन जगत्य सृश्टी करता देखून जनन दिता देखून जगत्याक तो आम्माल कामय करता
ताच खातीर परमात्माका आनुई अम्माई म्हूण सांगून आमी म्हणचे. तशी परमात्मो स्वरूपभूत दुखून तो धरलो की चलल शरीर की ಚೆಲ್ಲಿಲ್ शरीर की म्हूण आमी निर्णय करूं जायना. स्वरूपान परमात्माले जलरी ये परमात्मो एक अन्नाल कामय अम्माल कामय तोच करता जाल्यार तो तसले परमात्मो चिल्ली बे म्हूण लेखल्यार न्हय तो चल्लो, तो चल्लो बे म्हूण लेखल्यार न्हय तो चिल्लीलें काम करता. तशें परमात्मा म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार हांगा प्राकृत देहा बरी परमात्माक धरले बायले तसले कसले ना, जिवात्माकय ना. शरीर घेवन तरी दारली शरीर बायली शरीर ते जिवात्मा मेळचे शिवाय जिवात्मो दारलोय न्हय बायलोय न्हय तशी पुराय आस. तशी असल परमात्मो तो एक आनुय अम्माई जावन सर्वय सर्वांकय सृश्टी करता. मात्र न्ही सर्व सृश्टी केलेलें आशिल्लें पोशण करता. जाल्यार तो कोण कशेंच ते कोणाकय कळना. जाल्यार हांगा आसून जिवाक सृश्टी करून ते जिवा करीन सर्व उपभोग करयत जाल्यार ते जिवांतूची जिवात्मा वटो शरिरांतू आसता जाल्यार ते जिवात्मान उपभोग करचे खंयचेय विशय जाल्यार करची कर्माचे खंयचेय विशय ताका कसले एटॅचमेंट ना, लिंपन ना म्हळ्यार एटॅचमेंट ना. ताणें खंयचेचे वटू ओवर एटॅचमेंट जो बांधव्य म्हळ्यार कसलेच दवरून घेना. इतक परमात्मो त्रिगुण प्रकृतीक अतीत जावन आस. ताका प्राकृत शरीर ना, प्रकृतीचे कसले बंधन ना, त्रिगुणाचे कसले संबंध ना. जाल्यार परमात्माक त्रिगुणा संबंध ना नंतर देखून निर्गुणी म्हळ्यार परमात्मो गुणी वय तो सगुणी. इतक सद्गुण म्हळ्यार कसलं आसता गेल्या की षाडगुण्य सद्गुण हे पुरे परमात्मालांत आसा. तशीच तोच परमात्मो निराकारूय वय साकारूय वय. निराकार म्हणून ते सांगचे ताका खंयचे आकारस म्हणून सांगू आमकां कळना देखून निराकार. शिवाय आकार नातिले उजवाडू अशी तशी ज्योती बदल तो कशें केलो निर्विकल्प समाधी चमकलेल्या जनांक हे पळय कळटा. म्हणून कशें आसा तांकांय सम कळटा की ना की आमगेल योग्यतेक समजावन म्हळ्यार ते जिवाल योग्यतेक समजावन खंयची एक रुपार परमात्मा तांकां दिसता म्हण जाल्यार परमात्मा तेंची रूपस म्हूण तांणी सांगली म्हूण सांगून अन्य एकल्याकय तेचे रुपार परमात्मा दिसता म्हूण सांगचे जायना. परमात्मो खंयचे अपरोक्ष ज्ञानी मेळ्ळेले ज्ञानीक कोणाक कशी दिसता ते तांगेली अनुभूती ती. तशें परमात्माक निराकार म्हणचे. जाल्यार आमच्या सल प्रापंचिका खातीर परमात्माक आमी साकार रुपार आराधन करताची. रामो कृष्णो वराहो नरसिंहो अमकी देव अमके रितीर आसा. विठ्ठळू हे पुराय साकार रुपार आमी एक ताका आराधन करताचे. निजावन तो निराकार म्हळ्यार ताका आकार ना म्हणणे तो कशेंच म्हूण सांगू आमकां कळना देखून ताका निराकार म्हूण आमी म्हणचे. परमात्माले इंद्रिय देह गुण आनी तागेले तिनी घर त्रिधाम म्हणटाचे खंयची ते अनंतासन श्वेतद्वीप वैकुंठ हे पुरे अप्राकृत म्हणून परमात्मा सांगता. आनी अर्जुनाक तो कसलो सांगता म्हळ्यार पायचे दिसा गितामृत धारेंत आमी पळया. आजी सांगिल्ले गितामृत धारेंतूल सर्व विचार परमात्माले गुरुंगेल चरणाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.